खोपोली नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा, मंत्री उदय सामंत यांचे आवाहन। खोपोली नगरपालिकेची निवडणूक 2 डिसेंबरला होणार असून या निवडणुकीत महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांना निवडून देऊन खोपोली नगरपालिकेवर भगवा फडकवा असे आवाहन मंत्री उदय सामंत यांनी खोपोलीतील जनतेला केले आहे। खोपोली नगरपालिका जिंकण्यासाठी शिवसेना, भाजप आणि आरपीआय यांनी महायुती केली, तर राष्ट्रवादी, शेकाप आणि उबाठा गटाने एकत्र येत परिवर्तन आघाडी करत जोरदार ताकद लावली आहे। शिवसेनेनेही नगरपालिका जिंकण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ खोपोलीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। माथेरान, खोपोली, कर्जत या तिन्ही नगरपालिका भाजप, शिवसेना आणि आरपीआय या महायुतीनं एकत्र येऊन लढवतोय। आजचा अहवाल बघितल्यानंतर या तिन्ही नगरपालिकेवर नगराध्यक्ष हे महायुतीचे असतील अशी मला पूर्ण खात्री आहे। म्हणून एखाद्या उमेदवारानं एखाद्या शहराची विकासाची संकल्पना जी मांडलेली आहे, त्याच्यामध्ये आरोग्याची सुविधा असेल, पर्यटनाची सुविधा असेल, वारकऱ्यांचा प्रश्न असेल, आदिवासी बंधू भगिनींचा प्रश्न असेल, हे सोडवावे तशी त्यांची मागणी आहे। आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब नगरविकास खात्याचे मंत्री आहेत। आम्हाला पूर्ण खात्री आहे की देवेंद्रजींच्या आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मांडलेली विकासाची संकल्पना 5 वर्षांमध्ये आम्ही पूर्ण करू। दत्तात्रय शेडगे, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।